तर आजचं एकच कारण होतं शेतकरी मित्रांनो लाईव्ह येण्याचं, किंवा चणा आणि गहू पेरणीला थांबून जा, कारण की थंडीला सुरुवात व्हायची आहे. तर चण्यालाही थंडी पाहिजे आणि गव्हालाही थंडी पाहिजे शेतकरी मित्रांनो. आपल्याला 15 ऑक्टोबरपासून तर 15 नोव्हेंबरपर्यंत चणा पेरता येते. तुम्ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही चणा पेरला चणा होतो, आणि 15-20 नोव्हेंबरलाही गहू पेरला तरी गहू होतो शेतकरी मित्रांनो. फक्त ह्या दोन्ही पिकाला थंडी पाहिजे, स्टार्टिंगला थंडी पाहिजे. याची जे उगवण आहे, जेव्हा ह्या उगवतो, जेव्हा जमिनीच्या वर येतो, जेव्हा ह्या वातावरणात येतो ना, तेव्हा थंडीचं वातावरण पाहिजे ह्या दोन्ही पिकाला. जर थंडीचं वातावरण भेटलं ह्या दोन्ही पिकाला, चण्यात मररोग कमी येते, आणि जो काही गहू आहे आपला, ह्या गव्हाचे फुटवे जास्त होते शेतकरी मित्रांनो. तर अशा ह्या उष्णतामानमध्ये जर तुम्ही चणा आणि गहू